या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स। सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज। आमचा पत्ता केएमसी कॉम्प्लेक्स, कमरुनिसा कॉलेज समोर, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर। करमाळा बीड दरम्यान दुचाकी व कारमध्ये जोरदार धडक झाली। या अपघातात अंजनडोह येथील एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले आहेत। हा अपघात शनिवार दिनांक 4 दुपारी 4 वाजता करमाळा बीड दरम्यान झाला। हनुमंत केरू फलफले वय 35, कांचन केरू फलफले वय 30 दोघेही राहणार अंजनडोह तालुका करमाळा व बहीण स्वाती शरद काशीद वय 25 राहणार सराफवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी ठार झालेल्यांची नावे आहेत। अंजनडोह येथील यात्रेसाठी स्वाती या माहेरी आल्या होत्या। त्या तिघांवरही काळाने घाला घातला आहे। हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे। कारचेही मोठे नुकसान झाले आहे। कारमधील राजू विनोद धोत्रे वय 19, जयश्री विनोद धोत्रे वय 45, भारत पंजाबी वय 45, ईशान सोनी वय 19, विनोद धोत्रे वय 50 व राहुल विनोद धोत्रे वय 23 राहणार सर्व पुणे। पूर्ण माहिती समजू शकलेली नाही। तर कार्तिक दत्तात्रय होले वय 3 व अर्पणा दत्तात्रय होले वय 25 राहणार धेलेवाडी तालुका कर्जत अशी जखमींची नावे आहेत। अपघातातील जखमींना माजी सैनिक रुग्णवाहिकेने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an